प्रभू भोजन हा पवित्र विधी आहे. प्रभू भोजनाला पवित्रतेने घेणं गरजेचं आहे. प्रभू भोजन याचं हे घेत असताना पाऊल म्हणतो की प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करावं. अयोग्य प्रकारे या प्रभू भोजनामध्ये कोणीही सहभागी होऊ नये. डू नॉट टेक पार्ट अनवदिली. आता अनवदिली की अयोग्य प्रकारे कशा प्रकारे एखादा मनुष्य भाग घेऊ शकतो? तो मनुष्य ज्याला ख्रिस्त कोण आहे हे माहित नाही, ज्याने येशू ख्रिस्ताला स्वीकार केला नाही की येशू माझा प्रभू, माझा तारणारा, माझा उद्धारक आहे. 2000 वर्षापूर्वी तो क्रुसावर मेला, त्याच्या सांडलेल्या रक्ताने माझी पाप धुतल्या गेली असा विश्वास जो व्यक्ती ठेवत नाही, तो व्यक्ती प्रभू भोजनामध्ये अयोग्य प्रकारे सहभागी होतो. हालेलुया. त्याचप्रमाणे बायबल आम्हाला सांगतं की आम्ही आमची वस्त्र, तारणाची वस्त्र रोज रोज धुतली पाहिजे. आम्हाला स्वतःला रोज पश्चाताप आणि परीक्षण केलं पाहिजे. आमचं परीक्षण करून, पश्चाताप करून, पूर्ण तयारीनिशी जर आम्ही येत नाही तर आम्ही अयोग्य प्रकारे सहभागी होतो. आत्म्याची तयारी, शरीराची सुद्धा तयारी गरजेची आहे. स्वच्छ आंघोळ करून स्वर व्यवस्थितपणा सुद्धा अत्यंत महत्वाचा. कारण बायबल आम्हाला सांगतं रोमकारास पत्र 12 वाद्य की तुम्ही तुमची शरीरे देवाला जिवंत, ग्रहणीय अशी अर्पण करा. प्रेज द लॉर्ड. ते शरीरामध्ये कोणताही दोष नकोय. तर शरीराने, आत्म्याने, मनाने, अंतकरणाने शुद्धता ठेवून, एकमेकाला क्षमा करून त्यानंतरच आम्ही त्या प्रभुभोजनामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि त्या प्रकारेच आम्ही योग्यतेमध्ये देवाच्या प्रभुभोजनामध्ये सहभागी होतो. तर येऊया आपण यावेळेस. ही भाकर आहे आणि या भाकरीमध्ये सहभागी होत असताना आपण प्रार्थना करू आणि प्रभूला धन्यवाद देऊ की त्याचं शरीर 2000 वर्षापूर्वी त्या काल्वरीच्या क्रुसावर लटकावण्यात आलेलं आहे. त्या शरीराच्या द्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये नवीन जीवन मिळाले आहे. आमच्या शरीरामध्ये आम्हाला आरोग्य मिळालेले. तुमच्यापैकी कोणी दुःखनाईत आहे, आजारी आहे, आज क्लेम करा. प्रभूच्या शरीराला क्लेम करा. त्याच्या शरीराच्या द्वारे तुम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. थँक्यू लॉर्ड. प्रार्थना करू आपण यावेळेस. हालेलुया. स्वर्गीय प्रेमळ देव बाप्पा, तुझी मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो. आजच्या या वेळेबद्दल ही भाकर आणि या प्याला तुझ्या हातामध्ये देत आहे. ही भाकर तू आशीर्वादित कर, प्याला तू आशीर्वादित कर आणि विशेष करून याचं जे अर्थ आहे, याचं जे मर्म आहे ते समजून घेण्यास तू आम्हाला कृपानुग्रह दे, सामर्थ्य दे, सहाय्य मदत कर. तुझी योजना आम्हा प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तू पूर्ण कर पित्या. हे जीवन, हे भोजन आम्हासाठी आशीर्वादाचं तू कर आणि त्याद्वारे तुझी महिमा, तुझं गौरव दे. आम्ही धन्यवाद देतो की 2000 वर्षापूर्वी त्या क्रुसावर तुझं शरीर आम्हासाठी मोडण्यात आलेलं आहे. प्रभू राजा, त्या शरीराद्वारे आम्हाला नवीन जीवन मिळालेलं आहे. त्या शरीराद्वारे आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. धन्यवाद देतो तुझ्या रक्ताबद्दल. आम्ही तुझे उपकार मानतो की जे रक्त त्या क्रुसावर 2000 वर्षापूर्वी सांडवण्यात आलं, ते पवित्र रक्त जे सर्व जगाचे पाप धुवून काढतं, त्या रक्ताबद्दल सुद्धा आम्ही तुझे आभार मानतो. ही भाकर आणि हा प्याला आशीर्वादित कर आम्हा प्रत्येकासाठी. योग्यतेने आम्ही यामध्ये सहभागी व्हावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद, महिमा, गौरव आणि आदर देतो. वेळ तुझ्या स्वाधीन करतो पित्या. आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. घेऊया, सेवन करूया. Amen. Hallelujah. Amen. What a joy. Wonderful joy. Hallelujah. ज्या वेळेस तुम्ही प्रभू भोजनामध्ये सहभागी होता, एक मोठा आनंद हृदयात येतो आणि तो आनंद आला पाहिजे. मला माहित नाही किती लोकांना तो आनंद येतो. हाऊ मेनी ऑफ यू गेट दॅट जॉय वेन यू eat the bread and when you drink of the cup? Because it's so precious thing. अत्यंत अनमोल ही बाब आहे, अनमोल गोष्ट आहे. Amen. प्रभूला धन्यवाद. पुन्हा एकदा मी स्वागत करतो. माझ्यासोबत जे झूम वर जोडले गेलेले आहेत त्या सर्वांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. थँक्यू एव्हरीबडी. व्हेरी वेल कंडक्टेड द सर्व्हिस. त्याचप्रमाणे
प्रार्थना छान झाल्या, एनकरेजमेंट छान झालं, अनाउन्समेंट छान झाल्या, आणि आता देवाच्या वचनाकडं, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो लेट अस गो इन टू द वर्ड ऑफ गॉड. अँड मला विश्वास आहे तुम्ही सर्वजण जोडले गेलेले आहात, आशीर्वादित झालेले आहात. आपण आपली बायबल उघडू, देवाचं वचनामध्ये आपण आज मनन करूया. आमेन, हालेलुया. लेट मी शेअर विथ यू टुडे. जसं मी सांगितलं मागच्या रविवारी, आय शेअर्ड फ्रॉम द टॉपिक प्रेयर. मी प्रार्थनेविषयी मागच्या रविवारी बोललो, बरोबर आहे. आणि त्याच्या आधी देवाच्या वचनाविषयी मी बोललो होतो की परमेश्वराचं वचन किती अनमोल आहे, देवाचं वचन किती महान आहे, याविषयी मी शेअर केलं होतं. लास्ट संडे, मागच्या रविवारी, प्रार्थनेचं महत्व मी तुम्हाला सांगितलं होतं. हालेलुया. आज आम्ही, जसं तुम्ही वर बघत असाल, वर जे लिहिलेलं आहे, लिव्हिंग अ परफेक्ट ख्रिश्चन लाईफ थ्रू द होली स्पिरिट, पवित्र आत्मा याच्याद्वारे एक परिपूर्ण ख्रिस्ती जीवन आम्ही कसं जगतो. परिपूर्ण ख्रिस्ती जीवन जगणं हे अत्यंत कठीण आहे. परिपूर्ण, परफेक्ट ख्रिश्चन लिव्हिंग इज अ डिफिकल्ट टास्क अँड नोबडी हॅज अटेंडेड. कोणी ते करू शकलं नाही आज, किंवा करण्यासाठी अत्यंत अवघड आहे. परंतु परमेश्वराने आम्हाला पवित्र आत्मा देऊ केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे पवित्र आत्मा कोण आहे, काय त्याचं कार्य आहे, आज आपण जाणून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताचा मरणानंतर तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, आणि जवळजवळ 40 दिवस तो शिष्यांना, प्रेषितांना, विश्वासणाऱ्यांना दर्शन देत गेला. त्यांना तो भेटला, त्याच्याशी त्याने वार्तालाप केली, त्याने मासे खाल्ले, त्याने भाकर खाल्ली, तो पाणी प्याला, तो लोकांसोबत चालला, शिष्यांसोबत चालला. 40 दिवस त्याने अनेकांना, 500 लोकांना, 1000 लोकांना, अनेकांना त्यांनी दर्शन देऊन प्रमाण दिलं की तो मृत्यूमधून जिवंत झाला. हालेलुया. आणि माउंट ऑफ ऑलिव्ह म्हणजे जैतुनाच्या पर्वतावर शिष्यांच्या सोबत 40व्या दिवशी जेव्हा तो एकत्र होता, प्रार्थना करत होता, तेव्हा अनेक गोष्टी त्याने त्यांना शिकवल्या. येशूने आपल्या शिष्यांना त्या जैतुनाच्या पर्वतावर अनेक गोष्टी शिकवल्या, आणि तिथून त्याचं स्वर्गारोहण झालं. पण स्वर्गारोहण होण्यापूर्वी त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं की मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, मी तुम्हाला कैवारी पाठवेल, मी तुम्हाला मदतगार पाठवेल, जो युगाच्या शेवटापर्यंत तुमचा मदतनीस असा राहील. लक्ष द्या, आजचा संदेश अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही समजली तर तुम्हाला आज कळेल की परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी किती महान योजना करून ठेवली आहे. पित्याने पुत्राला दिलं, जो आमच्यासाठी मेला आणि तारण विधित केलं. सर्वात मोठं कार्य. पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहण होण्यापूर्वी त्याने आम्हाला एकटं ठेवलं नाही. तो म्हणाला की मी जातो आणि तुम्हासाठी पवित्र आत्मा देतो. तो पवित्र आत्मा तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करेल, तो तुम्हाला हातभार लावेल, तुम्हाला सांभाळेल. तर पवित्र आत्म्याचं कार्य आज काय आहे? अनेक ख्रिस्ती लोक म्हणतात, so many Christian people say that Holy Spirit is only for pastors, evangelists, apostles. पवित्र आत्मा केवळ पास्टरांसाठी, पाळकांसाठी, सेवकांसाठी, those who serve the Lord, जे सेवकाई करतात, जे आराधना करतात, जे प्रोफेसी करतात, जे अपॉसल्स आहेत, प्रेषित आहेत, सेवक आहेत, फक्त यांच्यासाठी पवित्र आत्मा आहे. सर्वसाधारण ख्रिस्ती व्यक्तीसाठी पवित्र आत्मा नाही असं लोक म्हणतात. अँड इट इज ऍब्सोल्युटली रॉंग. हे पूर्ण चूक आहे. पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. पवित्र आत्मा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी आहे. ज्याला हवे आहे, ज्यांना पवित्र आत्मा मिळण्याची इच्छा आहे, त्या प्रत्येकासाठी पवित्र आत्मा आहे. ओके, सो होली स्पिरिट इज फॉर एव्हरीबडी. पवित्र आत्मा सर्वांसाठी आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी पवित्र आत्मा देऊ केलेला आहे. होली स्पिरिट इज गिवन फॉर एव्हरी सिंगल ख्रिश्चन पर्सन, एव्हरी सिंगल बिलीव्हर.
सेवकांना तर तो अधिक जास्त प्रमाणात हवा आहे, परंतु बाकीच्यांना सुद्धा पवित्र आत्म्याची गरज आहे. मी प्रथम तुम्हाला सांगेल की पवित्र आत्मा काय करतो, का दिलेला आहे, त्याचं काम काय. द वर्क्स ऑफ द होली स्पिरिट. पवित्र आत्मा आम्हाला कम्फर्टर आहे. पवित्र आत्मा आम्हाला सहाय्यक आहे. कोणत्या गोष्टीमध्ये सहाय्य करण्यासाठी आहे? स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये सहाय्य करण्यासाठी आहे आणि जगिक गोष्टीमध्ये सहाय्य करण्यासाठी आहे. आध्यात्मिक गोष्टीमध्ये म्हणजे ज्या सर्व गोष्टी आध्यात्मिक आहेत, म्हणजे संदेश देणे, प्रार्थना करणे, या सर्वांमध्ये आहे. परंतु त्याचप्रमाणे शारीरिक गोष्टीमध्ये सुद्धा तो आम्हाला सहाय्य करणार आहे. सांसारिक गोष्टीमध्ये सहाय्य करणारा पवित्र आत्मा आहे. एक एक घेऊन आपण पाहूया. आध्यात्मिक गोष्टीमध्ये पवित्र आत्मा आम्हाला काय सांगतो. सर्वप्रथम पवित्र आत्मा प्रार्थना करण्यासाठी आम्हाला मदत करतो. हालेलुया. पत्रांमध्ये, पौलाच्या पत्रांमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रार्थना कशी करावी हे आम्हाला ठाऊक नाही, परंतु पवित्र आत्मा अनिर्वाच्य कन्याने आम्हाला प्रार्थना आमच्या करवे करवतो आणि आमच्या वतीने पित्याच्या मर्जीप्रमाणे तो मध्यस्थी करतो. सी द वर्क्स ऑफ द होली स्पिरिट. पहिलं काम पवित्र आत्म्याचं आहे की तो आमच्या वतीने पित्याकडे प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना कशी करावी तो आम्हाला शिकवतो. म्हणून बघा, पवित्र आत्मा जर शिकवत नाही तर तुमची प्रार्थना व्यर्थ आहे. एखादा प्रचारक, एखादा पाळक, एखादा सेवक पुलपीटवर उभं राहून संदेश जेव्हा देतो तेव्हा त्याच्या मुखात शब्द घालणारा पवित्र आत्मा आहे. हालेलुया. When a preacher preaches the word, it is not his words, it is the Holy Spirit. So this is the second work of the Holy Spirit. हे दुसरं कार्य पवित्र आत्म्याचं. He preaches the word. पहिलं तो प्रार्थना करतो, आम्हाला प्रार्थना करण्यास शिकवतो. दुसरी गोष्ट तो वचन सांगतो. तिसरी गोष्ट, when you open your Bible, जेव्हा तुम्ही तुमची बायबल उघडता, त्या बायबलमध्ये काय दिलेलं हे तुम्हाला समजण्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करतो. बिकॉज होली स्पिरिट इज द रायटर ऑफ द होली बायबल. पवित्र आत्मा पवित्र शास्त्राचा लेखक आहे. ओके. आणि म्हणून जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये घेता आणि व्हेन यू रीड, सी दिस इज द होली बायबल. जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र हातामध्ये घेता, व्हेन यू रीड, इट्स द होली स्पिरिट हू एक्सप्लेन्स यू. तुम्ही वाचता परंतु त्याचं स्पष्टीकरण पवित्र आत्मा देतो. तर तिसरी महत्वाची गोष्ट, पवित्र आत्मा आम्हाला वचन समजण्यास सहाय्य करतो. पहिलं पाहिलं, पवित्र आत्मा आम्हाला प्रार्थना करण्यास सहाय्य करतो, आमच्या वतीने प्रार्थना करतो, तो संदेश देण्यासाठी सहाय्य करतो, तो वचन सांगण्यासाठी सहाय्य करतो. वचन समजण्यासाठी सुद्धा पवित्र आत्म्याची गरज आहे. कारण देवाच्या गूढ गहन गोष्टी स्वाभाविक वृत्तीचा मनुष्य समजू शकत नाही. देवाचं वचन सांगतं याकोबाच्या पत्रामध्ये, देवाच्या गूढ आणि गहन गोष्टी स्वाभाविक वृत्तीच्या मनुष्याला कळत नाही, त्याला मूर्खपणाच्या वाटतात. परंतु जो आत्म्याने भरलेला आहे त्याला देवाच्या गोष्टी स्पष्टपणे कळतात. हालेलुया. तर देवाचं वचन समजणं याला सुद्धा पवित्र आत्म्याची गरज आहे. प्रार्थना करणं, प्रार्थना करण्यास हातभार लावणं, त्यानंतर देवाचं वचन शेअर करणं, सांगणं, प्रवचन करणं, संदेश देणं, त्यानंतर देवाचं वचन ऐकणं, समजणं, यासाठी सुद्धा भविष्यवाणी करण्यासाठी पवित्र आत्म्याशिवाय कोणी भविष्यवाणी करू शकत नाही. प्रॉफेसी, प्रेज द लॉर्ड. इव्हॅन्जलिझम, जेव्हा तुम्ही बाहेर जाऊन सुवार्ता गाजवता तेव्हा सुवार्ता गाजवण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. यू कॅनॉट इव्हॅन्जलाइज विदाउट द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही देवाच्या वचनाचा प्रसार, गॉस्पल प्रीच करू शकत नाही, शुभवर्तमान गाजू शकत नाही. आमेन. हालेलुया. त्याचप्रमाणे अनेक स्पिरिच्युअल गोष्टी, मग ते प्रार्थना, आराधना, विशेष वर्शिप, पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही आराधना करू शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही आराधना करू शकत नाही. हालेलुया. विदाउट द होली स्पिरिट यू कॅन नॉट वर्शिप गॉड. यू हॅव टू वर्शिप गॉड अँड इट इज थ्रू द होली स्पिरिट. तुमची आराधना परमेश्वरापर्यंत, पित्यापर्यंत जाईल केव्हा? जेव्हा तुम्ही आत्म्याने आणि खरेपणाने आराधना. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की या काळामध्ये परमेश्वर शोधत आहे अशा लोकांना की जे आत्म्याने, पवित्र आत्म्याने आणि सामर्थ्याने देवाची आराधना करतील. शास्त्र स्पष्टपणे सांगतं की अशी वेळ आलेली आहे, किंबहुना आलीच, अशी वेळ येणार आहे, किंबहुना आलीच आहे की
असे लोक परमेश्वर शोधात आहे की जे आत्म्याने आणि खरेपणाने देवाची आराधना करतात. आमेन. व्हेरी इम्पॉर्टंट. सो वर्शिपिंग गॉड ऑल्सो नीड्स होली स्पिरिट. हे सर्व आध्यात्मिक कारण, याच्यापेक्षा अधिक फार लांबलचक लिस्ट मी तुम्हाला देऊ शकतो. हे सर्व करण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याची गरज अत्यंत जास्त प्रमाणात आहे. आता ह्या झाल्या स्पिरिच्युअल गोष्टी. पण तुमच्या रोजच्या जीवनाच्या गोष्टी, तुमचा संसार चालवणं, पत्नीवर प्रीती करणे, पतीवर प्रीती करणे, आपल्या लेकरांना प्रेम देणे, घर चालवणे, शहाणपण, विजडम, व्यवहार करणे, बिझनेस करणे, शिकवणे, चालचलवणूक करणे, लोकांसोबत व्यवहार करणे, ह्या जगिक गोष्टी आहेत, सामाजिक गोष्टी आहेत, सोशल गोष्टी आहेत. ह्या करण्यासाठी सुद्धा पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो. जर तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला सांगतो की अनेकदा विजडम येतं, काय करावं काय करू नये. अनेकदा आम्ही फसतो कारण आम्ही प्रार्थना करत नाही. कारण आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तर परमेश्वर पवित्र आत्मा पाठवतो आणि तो पवित्र आत्मा आम्हाला आमच्या रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये, आ डेली लाईफ, फिजिकल लाईफ, त्यामध्ये सुद्धा तो आम्हाला सहाय्य करतो. हालेलुया. तर स्पिरिच्युअलिटी मध्ये सुद्धा आणि फिजिकल गोष्टीमध्ये सुद्धा पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करतो. लेट अस गो बॅक. अब्राहमाला परमेश्वराने निर्माण केलं आणि अब्राहमाला निवडलं. त्या काळामध्ये, अब्राहमाच्या काळामध्ये पूर्ण जग हे पेगन राष्ट्र झालं, पेगन जग झालं होतं. पेगनिझम म्हणजे मूर्त्यांवर विश्वास ठेवणे, मूर्ती पूजा करणे. आणि त्याचप्रमाणे लोक पॉलिथिइझम मध्ये अडकले होते. पॉलिथिइझम, पॉली म्हणजे अनेक, थिओस म्हणजे देव, अनेक दैवत आहेत. त्या काळामध्ये, अब्राहमाच्या काळामध्ये लोक म्हणत होते किंवा असा विश्वास होता की एक देव नाहीये, खूप देव आहेत. हा नाही तर तो, तो नाही तर तो. ह्या देवाने ऐकलं नाही तर त्या देवाकडे जाऊ, त्याने ऐकलं नाही तर त्याच्याकडे जाऊ, असं त्यावेळेस होतं. खूप देव होते, पॉलिथिइझम होतं, मूर्ती होती, मूर्ती पूजेने सर्व जग भरलं होतं. आणि परमेश्वरा म्हटला की हा माणसाला निर्माण करून मी चूक केली का काय? देव कधी चूक करत नाही, परमेश्वर कधी चूक करत नाही. पण त्याला त्याचा पश्चाताप झाला किंवा त्याला त्याचं वाईट वाटलं, पश्चाताप नाही, त्याला वाईट वाटलं. तो म्हणाला की मी माझे लोकांना निर्माण करीन. मग त्याने अब्राहमाला निवडलं आणि अब्राहमाला म्हटलं की तुझ्यापासून मी माझे राष्ट्र निर्माण करील, ज्यांना मी माझ्या आज्ञा देईल, जे माझी वचन पाळतील, जे मी शिकवलेल्या गोष्टी करतील, जी सत्यता आहे ते पाळण्यास तो प्रयत्न करतील. आणि मग अब्राहमाला इसाक झाला, इसाकाला याकोब झाला, याकोबापासून 12 वंशज झाले, इस्रायल राष्ट्र निर्माण झालं. आणि त्यांच्यामध्ये मोशे नावाचा एक व्यक्ती, परमेश्वराचा सेवक निर्माण झाला, जन्मास आला. परमेश्वराने मोशेला पर्वतावर बोलवलं आणि त्याने, परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्या. गॉड गेव लॉज, नियम, आज्ञा दिल्या. आणि त्यांनी सांगितलं की ह्या आज्ञा, हे नियम माझ्या लोकांना तू दे. का बरं दिलं होतं? कारण संपूर्ण जग मूर्तीपूजेने भरलं होतं, संपूर्ण जग पेगनिझमने भरलं होतं, संपूर्ण जग पॉलिथिइझमने भरलेलं होतं. अनेक देवी आणि देवतामध्ये ते विश्वास ठेवत होते, मूर्तीपूजा करत होते. ह्या सर्व गोष्टी देवाला आवडल्या नाही. कारण परमेश्वर एक आहे, जगाचा, सृष्टीचा निर्माण करता यहोवा परमेश्वर आहे आणि जगाचा एकच तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. देयर इज नो अदर सेव्हियर. दुसरा कोणी तारणारा नाहीये, एकच तारणारा आहे. ओनली वन सेव्हियर अँड हिज नेम इज जीसस क्राइस्ट. लोक हे विसरले, मूर्तीपूजेच्या मागे लागले. आणि मग परमेश्वराने मोशेला नियमशास्त्र दिलं, बुक ऑफ लॉज दिल्या, व्हेरी प्रेशियस, अति अनमोल, त्या काळामध्ये सुद्धा आणि आज सुद्धा. लक्षात ठेवा मी काय सांगते. देवाने नियमशास्त्र दिलं त्या काळात, मोशेच्या काळामध्ये सुद्धा, आणि आज आमच्या काळासाठी सुद्धा हे अतिशय अनमोल खजाना आहे. आणि परमेश्वराने मोशेला सांगितलं की इस्रायलाला हे नियम दे आणि हे नियम काटेकोरपणे त्यांनी पाळावे, असं त्यांना शिकव, सांग. मोशे पर्वतावरून खाली आला आणि इस्रायलाला हे नियम त्याने दिले. परंतु हे सर्व नियम कोणीच पाळू शकलं नाही, कोणीही पाळू शकलं नाही. प्रत्येक वेळेस लोक चुका करायचे, मूर्ती पूजेत जाऊ लागले. आणि ह्या सर्व नियमशास्त्रामध्ये 10 आज्ञा ह्या की वर्सेस होते, बेस वर्सेस होते पूर्ण नियमशास्त्राचे. आणि आजही आहे.
नियमशास्त्र ज्याला यहुदी लोक आजही तोरा या नावाने समजतात. तोरा इज द लॉ ऑफ गॉड. पहिले 5 पुस्तकं ज्याला नियमशास्त्र म्हणतं, उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद. उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद हे 5 पुस्तक बुक ऑफ लॉज म्हणतात. नियमशास्त्र त्याला म्हणतात. हे नियम आहेत देवाचे. हे परमेश्वराने स्थापन केलेले नियम आहेत आणि हे मनुष्यासाठी दिले होते त्या काळामध्ये, इस्रायलांसाठी दिले होते की त्यांनी ते पाळावे. बट इट इज इम्पॉसिबल, हे अशक्य आहे पूर्ण नियमशास्त्र काटेकोरपणे पाळणं. उत्पत्तीपासून अनुवादापर्यंत पूर्ण 5 पुस्तकामध्ये हजारो नियम आहेत. तुम्ही वाचलं असेल का नाही माहित नाही. लेवीचं पुस्तक वाचा, निर्गमचं पुस्तक वाचा, गणना वाचा, अनुवाद वाचा. ह्या सर्व पुस्तक आणि उत्पत्तीमध्ये सुद्धा पूर्ण 5 पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी नियमावली दिलेली आहेत. नियम दिलेले आहेत, लॉज दिलेले आहेत. आणि मनुष्याला एवढे नियम पाळणं अवघड आहे आणि मला तर वाटतं अशक्य, आजपर्यंत कोणी पाळले नसतील येशू ख्रिस्ताशिवाय. हालेलुया. मग प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं झालं या जगामध्ये 2000 वर्षापूर्वी आजपासून. प्रभू येशू ख्रिस्ताने एकच वचन दिलं. ते वचन पाळल्याने आम्ही पूर्ण नियमशास्त्र पाळतो. या आपण ते 2 वचनं बायबलमध्ये आहेत जे आम्हाला सांगतं की जरी इस्रायली लोक जुन्या काळामध्ये पूर्ण नियमशास्त्र, हजारो नियम पाळू शकत नव्हते, आज आम्ही पूर्ण नियमशास्त्र पाळू शकतो. हालेलुया म्हणा, हालेलुया. आज आम्ही पूर्ण नियमशास्त्र काटेकोरपणे पाळू शकतो, फक्त एक आज्ञा पाळून. आश्चर्य वाटतंय ना? चला देवाच्या वचनामध्ये आपण पाहूया. टर्न विथ मी, रोमकारास पत्र याचा 13वा अध्याय 8वं वचन. रोमकारास पत्र 13 अध्याय 8वं वचन कोणी वाचेल का माझ्यासाठी? रोमकारास पत्र 13 अध्याय 8वं वचन. रोमियो की किताब अध्याय 13 और वचन 8. ओके, पूजाचा आवाज येत नाही वाटतं. आपस के प्रेम को छोड़ और किसी बात में किसी के कर्जदार न हो, क्योंकि जो दूसरे से प्रेम रखता है उसी ने व्यवस्था पूरी की है. ओके, पूजाचा आवाज क्लिअर नव्हता, पण ठीक आहे. थँक्यू पूजा. माईक बंद करून टाका आता आणि माझा आवाज कसा येतो ते जरा मला सांगा. ओके, क्लिअर येतो. हा, तुमची सेटिंग सुद्धा तशी पाहिजे. प्लीज क्लोज युअर माईक पूजा. ओके, थँक्यू पूजा. 13 अध्याय, रोमकारास पत्र 13 अध्याय 8वं वचन आत्ताच वाचलेलं आहे. त्यामध्ये सांगितलं, एकमेकावर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. एकमेकावर प्रीती करणे याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. ओके, त्याच्या पुढे पाहूया. कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. काय ऐकलं तुम्ही? कारण जो दुसऱ्यांवर प्रीती करतो, जो इतरांवर प्रेम करतो, त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. व्हॉट अ स्क्रिप्चर. हजारो वचनं आहेत आणि हजारो आज्ञा आहेत जुन्या करारामध्ये, नियमशास्त्रामध्ये, पहिल्या 5 पुस्तकामध्ये. ते सगळे जर आम्ही पाळू शकत नाही, येशू ख्रिस्ताने त्या सगळ्या आज्ञांना कन्साइज केलं, स्क्वीज करून एकाच आज्ञेमध्ये सांगितलेले, आणि ती आज्ञा म्हणजे इतरांवर प्रेम करा. अजून एक वचन पाहूया आपण. गलतीकारास पत्र 5वां अध्याय, गलेशियन्स 5:19. मी तुमच्यासाठी वाचतो. गलतीकारास पत्र 5वां अध्याय आणि 19वं वचन. मला वाटतं 14 वचन. गलेशियन्स 5:14. गलतीकारास पत्र 5वां अध्याय आणि 14वं वचन काय सांगतं लक्षात घ्या. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. हे एकच वचन, म्हणा एकच वचन, हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. व्हॉट अ वंडरफुल स्क्रिप्चर. जशी आपल्यावर
तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा, हे एकच वचन पाळल्याने आम्ही संपूर्ण नियमशास्त्र पूर्णपणे पाळतो. हालेलुया. म्हणजे जर तुम्हाला नियमशास्त्र पूर्णपणे पाळायचं आहे, एकच आज्ञा तुम्हाला पाळायची, ती म्हणजे प्रीती करणे. जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर, गरजवंतांवर प्रीती करा. जशी तुम्ही स्वतःवर तशी देवावर प्रीती करा. देवावर तुमच्या संपूर्ण शरीराने, संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने प्रीती करा. देवावर प्रीती करा, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. या दोन शब्दाने किंवा ह्या दोन शब्द जे प्रीतीचे दोन शब्द आहेत, 1.5 शब्द आहेत, 2.5 शब्द आहेत, ही एक आज्ञा पाळल्याने प्रियांनो आम्ही पूर्ण नियमशास्त्र पूर्णपणे, संपूर्ण नियमशास्त्र पूर्णपणे पाळतो. सो इझी इट इज ना. तुम्ही म्हणाल की किती छान आहे, किती सोपं आहे पास्टर, पण प्रीती करणं एवढं सोपं नाही. आपण बघूया प्रीती करणं म्हणजे काय. प्रीतीचं डेफिनेशन आम्हाला दिलेलं आहे 1 कोरिंथ 13 अध्यायामध्ये, की प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, हेवा करत नाही, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. प्रीती काय आहे हे तिथे दिलेलं आहे 1 कोरिंथ 13 मध्ये. 1 कोरिंथ याचा 13वा अध्यायामध्ये प्रीती काय आहे. प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे, गैरशिस्त वागत नाही, लोभ धरत नाही, सर्व खरं मानते, सर्वांवर प्रीती करते, सर्व काही सहन करते. ही प्रीती आहे. म्हणजे व्हॉट इज लव्ह, प्रीती काय आहे हे डेफिनेशन आहे. पण तू प्रीती कशी केली पाहिजे हे आज आपण बघणार आहोत. प्रीती काय आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अनेकदा 1 कोरिंथ 13व्या अध्यायातून आम्ही वचनातून शिकलो असेल की प्रीती काय आहे, व्हॉट इज लव्ह. फक्त व्हॉट इज लव्ह किंवा प्रीती काय आहे हे जाणून घेणं योग्य पुरे नाहीये, पण प्रीती कशी करावी हे आम्हाला देवाच्या वचनातून पाहायला मिळेल. तर आपले बायबल उघडूया, रोमकारास पत्र याचा पुन्हा 12वा अध्याय. आपण मागे जाऊया पुन्हा. रोमकारास पत्र याचा 12वा अध्याय आणि याच्या मला वाटतं 9व्या वचनापासून. रोमकारास पत्र 12 अध्याय आणि याच्या 9व्या वचनापासून आम्हाला या ठिकाणी 21 लॉज दिलेले आहेत, 21 नियम दिले किंवा 21 प्रकारे आम्ही प्रीती करू शकतो. 21 प्रकारे आम्ही प्रीती करू शकतो. रोमकारास पत्र 12 अध्याय आणि याच्या 9व्या वचनापासून एक एक करून आपण वाचूया की प्रीती कशी करावी. बायबल सांगतं 9वं वचन, प्रीतीमध्ये ढोंग नसावे. प्रीतीमध्ये ढोंग नसावे म्हणजे फक्त दाखवण्यासाठी प्रीती नकोय. प्रेज लॉर्ड. वाईटाचा वीट माना. स्पष्टपणे देवाचं वचन सांगतं वाईटाचा वीट माना. आता ही प्रीती कशी करावी, प्रीती कशी करावी या ठिकाणी दिलेलं आहे. वाईटाचा वीट मानणे. जेव्हा आम्ही वाईटाला दूर करतो तर आम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा आम्ही स्वतःवर प्रीती करतो, आम्ही देवावर प्रीती करतो. वाईट देवाला चालत नाही. आम्ही वाईट करतो, आम्ही देवावर प्रेम करत नाही. वाईटाचा वीट माना. बऱ्याला चिकटून राहा. आता 21 पॉइंट्स या ठिकाणी आम्ही कशा प्रकारे प्रेम करावं. वाईटाचा वीट माना. दुसरी गोष्ट, बऱ्याला चिकटून राहा. चांगल्या गोष्टीला धरून राहा, वाईट गोष्टीला धरून राहू नका. नंतर बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. खरं प्रेम दाखवा. वरपंगी प्रेम नको, चुकीचं प्रेम नको, फक्त तोंड देखल्या प्रेम नकोय. खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. मी फार मोठा, मैं ग्रेट, आय एम द बेस्ट, मेरे जैसा कोई नहीं, हे प्रीती नाहीये. इतराला नम्रतेने स्वतःपेक्षा मोठं मानणं, रिस्पेक्ट करणं, याला प्रीती म्हणतात. या 11 वचन, आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा. बी ऑलवेज स्टर्ड अप इन द स्पिरिट. म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो, माझे जे लीडर्स आहेत त्यांना सांगतो, थोडा आत्मा में उत्सुक हो जाओ, नाहीतर मग मरगळल्यासारखं हालेलुया, प्रेज द लॉर्ड नाही. यू शुड बी ऑलवेज पॉवरफुल. आत्म्यामध्ये उत्सुक असलं पाहिजे. व्हेरी पॉवरफुल. आय वॉन्ट. आणि मी माझ्या लीडर्सला तेच शिकवत असतो की तुम्ही उत्सुक असा, तुमचा आवाज उंच करा, कंठरवर करा. बायबल सांगतं
लिफ्ट अप युअर व्हॉइस. ह्या कंठाला ट्रम्पेट म्हटलेलं आहे. वाद्यांपैकी, इन्स्ट्रुमेंट्स पैकी ट्रम्पेट असा एक वाद्य आहे ज्याला माईकची गरज लागत नाही. ट्रम्पेट जो असतो त्याला माईकची गरज लागत नाही, कारण तो खूप आवाज मोठा असतो त्याचा. विदाउट माईक सुद्धा ट्रम्पेट वाजू शकतो. बायबलमध्ये या घशाला, आवाजाला ट्रम्पेट म्हटलेलं आहे. कंठ वर करा. आत्म्यात उत्सुकता त्याच्यातून दिसते की यू आर इक्विप्ड इन युअर स्पिरिट. इट शोज हाऊ यू आर एक्सप्रेसिंग युअर सेल्फ. तुम्ही समोर येऊन, मग ती ऑनलाईन सर्व्हिस असेल, चर्च सर्व्हिस असेल, आराधना असेल, किंवा तुम्ही हाऊस ग्रुप घेत असाल, या ठिकाणी तुम्ही किती आत्म्याने भरलेले आहात ते तुमच्या बोलण्यावरून, तुमच्या एक्सप्लेनेशनवरून, तुमच्या दिसण्यावरून कळतं. हालेलुया. नाही तर चेहऱ्यावर 12 वाजलेले आहेत मलूल सारखं, दॅट इज नॉट आत्म्यात उत्सुकत. आत्म्यात उत्सुकता असं बायबल आम्हाला सांगतं. प्रभूची सेवा करा. देवाची सेवा करणं म्हणजे देवावर प्रेम करणं. प्रेम याविषयी आपण पाहत आहोत. आम्ही प्रेम कसं करावं? प्रभूची सेवा करा. जेव्हा आम्ही देवाची सेवा करतो, आम्ही देवावर प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. फक्त बोलल्याने प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून प्रेम होत नाही. यू हॅव टू शो. तुम्हाला कृतीमधून दाखवायचंय. हालेलुया. आशेने हर्षित व्हा. नेहमी 12 वाजू देऊ नका तोंडावर. आम्हाला फार मोठी आशा आहे. सांप्रत काळाच्या दुःखापेक्षा येणारे जे सुख आहे ते फार मोठे आहे. ही आशा नेहमी मनात ठेवून हर्षित व्हा की वन डे, एक दिवस त्या स्वर्गीय स्थानामध्ये, अनंत काळच्या जीवनामध्ये नेहमीसाठी आनंदित मी राहणार आहे. माझे प्रिय जन, माझे आप्तइष्ट, आमचे प्रिय सर्व चांगले लोक आणि देवासोबत सदा सर्वदा मी राहील. ही आशा जी अंतःकरणात बाळगून नेहमी आनंदी राहा. आशेने हर्षित व्हा. संकटात धीर धरा. संकटामध्ये अनेक लोक खचतात. बायबल सांगतं संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर असा. एव्हरी टाइम प्रेयर. मी मागच्या वेळेस तुम्हाला प्रार्थनेविषयी सांगितलं होतं. पवित्र जनांच्या गरजा भागवा. सेवकांच्या, पास्टर लोकांच्या गरजा काय आहे? पास्टर लोक नेहमी लोकांना विचारतात, पण कधी फार क्वचित मंडळी पास्टरला विचारते की पास्टर तुमचं काय चालू आहे. आमच्या शहरामध्ये एक दुःखद घटना घडली मागच्या आठवड्यामध्ये. एक फार प्रख्यात माझे मित्र, माझे बंधू, ज्या आम्ही सोबत खूप सेवा केल्या, खूप मोठमोठ्या मीटिंग्स घेतल्या, ते पास्टर पॉल वर्गीस प्रभूच्या घरी गेलेले आहेत. त्यांना बरेच आजार होते, बरेच टेन्शन होतं, हार्टचा प्रॉब्लेम होता, टेन्शन होतं, स्ट्रेस होतं, आणि चांगला सेवक होता. अत्यंत दुःख वाटत आहे की एवढा चांगला सेवक गमावला. एक माझा टीम पार्टनर, आमचा मित्र, परमप्रिय मित्र, आम्ही सोबत मिळून प्रार्थना सुद्धा करायचो. आमचा ग्रुप होता, नियमित आमची प्रार्थना चालायची. असा हा महान देवाचा सेवक आणि खूप चांगला व्यक्ती, नम्र व्यक्ती आज जगामध्ये नाहीये. याचं दुःख होतं, पण माझा नक्की विश्वास आहे, आम्हा सर्व पाळक लोकांचा विश्वास आहे की प्रभू सोबत ते नक्कीच आहे. ही इज एन्जॉईंग इटर्नल लाईफ. सार्वकालिक जीवन, याचा आनंद ते आज घेत आहे आणि ते पाहून मला अत्यंत आनंद होतो. पाऊल म्हणतो की जगामध्ये असण्यापेक्षा प्रभू सोबत असणं मला अधिक जास्त चांगलं आहे. जगणे ख्रिस्त, मरणे लाभ आहे. ठीक आहे, परंतु त्याआधी आम्हाला या जगात यासाठी ठेवलं की आम्ही देवाची सेवा करावी. म्हणून बायबल सांगतं की हर्षाने प्रभूची सेवा करा. आशेने हर्षित व्हा. संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर राहा. पवित्र जनांच्या गरजा भागवा. पवित्र जन जे आहेत, पवित्र लोक जे आहेत, त्यांच्या गरजा भागवणं गरजेचं आहे. प्रियांनो, प्रत्येक विश्वासणाऱ्याचं कार्य आहे आपल्या पाळकाला, आपल्या सेवकाला तुम्हाला विचारणं, त्याची विचारपूस करणं फार गरजेचं आहे. कारण तो तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तो तुमची काळजी घेतो, तो तुमची गरज जाणतो, तुमच्यासाठी निरंतर प्रार्थना करतो. त्याच्याविषयी विचारणं गरजेचं आहे. आतिथ्य करण्यास तत्पर असा. कोणी घरामध्ये येतंय, कमीत कमी एक थंड पाण्याचा प्याला तरी तुम्ही त्याला द्या. आतिथ्य करण्यास विसरू नका. बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं आतिथ्य करा. येणाऱ्या जाण्याला, आणि ख्रिश्चन घरांमध्ये नेहमी असतं, कोणी घरात आलं की आधी चहा पाणी काही पाहिजे का, खाणं पिणं असतं. खूप चांगली ही गोष्ट आहे आतिथ्य करणं. बायबल आम्हाला सांगतं खरी प्रीती त्यामध्ये आहे. शेजाऱ्यावर प्रीती, देवावर प्रीती. ओके, पुढे जाऊया आपण. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. कारण बायबल सांगतं आमच्या जिभेच्या हाती जीवन आणि मरण आहे. तुम्ही जे बोलाल तसं होईल. बायबल सांगतं की जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधल्या जाईल,
जे काही पृथ्वीवर तुम्ही मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे होईल. म्हणजे जिभेमध्ये ते सामर्थ्य परमेश्वराने दिलेलं आहे. जशी एक छोटीशी ठिणगी साऱ्या रानाला पेटवते, तशी एक छोटीशी जीभ पूर्ण शरीराला जीवन देऊ शकते किंवा पूर्ण शरीराला मारू शकते. म्हणून या जिभेचा योग्य तो उपयोग करा. बायबल सांगतं तुम्हाला तुमचा छळ जे करतात त्यांना आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्या. 2 वेळेस म्हटलेलं आहे. जेव्हा 2 वेळेस म्हटलेलं आहे ते कन्फर्मेशन आहे. त्याच्यावर परमेश्वर जोर देऊ शकतोय. का म्हटलेलं आहे 2 वेळेस? प्रत्येक वेळेस ज्यावेळेस 2 वेळेस एखादी गोष्ट बायबलमध्ये सांगितलेली आहे त्याचा अर्थ की परमेश्वर त्या गोष्टीला महत्व देत आहे. आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, श्राप देऊ नका. पुढे सांगितलेलं आहे आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्याबरोबर शोक करा. जे दुःखित आहे त्यांच्यासोबत दुःख व्यक्त करा. नाही आम्ही बिलीवर आम्ही दुःख नाही. बिलीवर आहे तुम्ही, पण जर तो दुःखित आहे तर त्याच्या दुःखात तुम्ही सहभागी व्हा. जर कोणी आनंदी आहे त्याच्या आनंदामध्ये तुम्ही सहभागी व्हा. बायबल आम्हाला सांगतं ही खरी प्रीती आहे शेजाऱ्यावर. हालेलुया. परस्पर एकचित्त असा. आमचं विचार एक पाहिजे सगळ्यांचे. याचे विचार तिकडे, त्याचे विचार तिकडे, तसं नाही. मंडळीमध्ये, चर्चमध्ये एकचित्तता असणे गरजेचं आहे. मोठमोठ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका किंवा मोठमोठ्या गोष्टीवर चित्त लावू नका, तर लीन वृत्तीच्या मनुष्याचा सहारा आहे. अशा लोकांच्या सोबत राहा जे नम्र आहेत, लीन आहेत. फार मोठ्या मोठ्या गोष्टी करणाऱ्या लोकांकडे त्यांच्यापासून थोडंसं दूर राहिलेलं बरं. पण जे नम्र आहेत, लीन आहेत, त्यांच्या सोबत राहा, त्यांचा सहवास करा. स्वतःला शहाणे समजू नका. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. त्याने माझं वाईट केलं, मी त्याला पाहूनच घेईल. ते हिंदी सिनेमामध्ये आणि फिल्ममध्ये दाखवतो, बदला लेके राहिना, बदला लेके राहिना. याला मारल्याशिवाय, आई पण मरताना सांगते बच्चे उसका बदला लिए सिवाय मेरे आत्मा को शांती नहीं मिलेगी. सूड घेणार आम्ही कोणी नाहीये. वाईटाबद्दल कोणाचा वाईट करू नका. जग जे सांगतं ते आम्हाला ऐकायचं नाहीये. पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं ते ऐकायचंय. बायबल आम्हाला सांगतं वाईटाबद्दल कोणाचे वाईट करू नका, फेड करू नका. सर्व मनुष्याच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. जे चांगलं सात्विक आहे ते करण्यास तुम्ही लक्ष द्या. शक्य तर सर्व माणसाबरोबर तुम्हास होईल तितके शांतीने राहा. जितका प्रयत्न तुम्ही कराल शांतीने राहण्याचा तेवढं तुम्ही शांतीने राहा. कलह टाळा, भांडण टाळा. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही शांतीने राहा. प्रियजन हो, सूड उगू नका, बदला घेऊ नका कोणाचा, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे, परमेश्वर म्हणतो की सूड घेणे माझ्या हातचं आहे. तुम्ही जर सूड घ्याल तर परमेश्वर शांत राहील. जर कोणी तुमच्या विरुद्ध काय केलं त्याच्यासाठी प्रार्थना करा, श्राप देऊ नका, आशीर्वाद द्या त्याला. सूड घेणं देवाकडे आहे. जर देवाला घ्यायचा तर तो घेईल. जर तो व्यक्ती फार वाईट आहे किंवा त्याने तुमचं खूप वाईट नुकसान केलेलं आहे, त्याच्यासाठी त्याचा सूड तुम्ही घेऊ नका, त्याचा बदला तुम्ही घेऊ नका. उलट त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. सूड घेणं, परमेश्वर म्हणतो सूड घेणं माझ्याकडे आहे, मी फेड करीन. काय न्याय करायचा आहे परमेश्वर न्याय करील. आम्ही कोणी न्यायाधीश नाहीये. हालेलुया. न्याय परमेश्वराला करू द्या. कारण जर आम्ही सूड घेतो तर मग देवाचा क्रोध कमी होतो आणि आम्ही शांत राहतो तर देवाचा क्रोध वाढतो. काही इथं सगळं स्पष्ट सांगितलेले. कारण देवाच्या क्रोधाला वाट द्या, मार्ग द्या. त्याचा क्रोध तुम्ही अडवता. तुम्ही क्रोधी होऊन, तुम्ही रागावून देवाच्या क्रोधाला अडवता. काय सांगितलं? देवाच्या क्रोधाला वाट द्या. आम्ही वाट अडवतो आणि तू नको करू देवा, मीच आहे. ओके, लेट गॉड डील विथ. परमेश्वर दयाळू पण आहे आणि तो शासन करणारा पण परमेश्वर आहे. परमेश्वर दयाळू आहे, तो क्षमा करणारा देव आहे. त्याला करू द्या, तो जे करेल ते चांगलं करेल. आमेन. उलट पक्षी तुझा शत्रू, आता बघा त्याच्या पुढे जाऊन खरं प्रेम काय. तुझा शत्रू, ज्याला तू शत्रू म्हणतोस, ज्याला तू हेट करतोस, याचं नाव ऐकून सुद्धा तुला राग येतो, अशा व्यक्ती विषयी काय करायचे तुम्हाला? बायबल सांगतं शत्रूवर प्रेम करा. जुना करार सांगतो की कोणी एका गालात मारला त्याच्या दुसऱ्या गालात तू मार. पण ह्या ठिकाणी सांगितलं की तुझ्या एका गालात कोणी मारलं, तुझ्या डावा गाल त्याच्या समोर कर. तुझ्या शत्रूने तुला जर शर्ट मागितलं तर त्याला बनान सुद्धा काढून दे. कोणी तुला 1 किलोमीटर चालण्यास सांगितलं तर त्याच्यासोबत 2 किलोमीटर चाल. जे तुझा छळ करणं त्याच्यासाठी प्रार्थना कर. हे फार सोपं नाहीये प्रीती करणं. सुरुवातीला तुम्हाला वाटत असेल की प्रीती एकच शब्दाने पूर्ण नियमशास्त्र आम्ही पाळतो, पण ह्या सर्व गोष्टी आम्हाला रोज रोज करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
इट्स नॉट सो इझी. शत्रूवर प्रेम करणं सोपं नाहीये. बायबल सांगतं उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तहानेला असल्यास त्याला प्यायला दे. आम्ही म्हणतो त्याचं तोंड पण पाहणार नाही मी, आणि दारात पण येऊ नये माझ्या. हालेलुया. हे शत्रू प्रेम नाहीये. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की शत्रूवर प्रीती करा, शत्रूवर प्रेम करा. तुमचा शत्रू भुकेला आहे त्याला खावायच द्या, तुमचा शत्रू ताणेला आहे त्याला प्यावायच द्या. कारण असे केल्याने बघा काय होतं, असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करतो, त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करतो. आणि शेवटला पॉइंट आहे, वाईटाने जिंकला जाऊ नको तर बऱ्याने वाईटाला जिंक. हालेलुया. 21 लॉज आहेत. वाईटाने जिंकला जाऊ नको, वाईटाने वाईटाची फेड करू नको. जो वाईट करतो त्याच्यासोबत तू वाईट करून त्याची फेड करू नकोस. जर वाईट करतोय कोणी तर तू बरं कर आणि त्याच्यावर जिंक, त्याला जिंक. कारण बरं हे वाईटावर प्रभावी होतं. गुड थिंग्स डॉमिनेट बॅड थिंग्स. चांगल्या गोष्टी वाईट गोष्टीवर प्रभावी होतात. आताच पाहिलं ना, असं केल्याने तू त्याच्या डोक्यावर निखाऱ्याची रास करतो. चांगली कृती एखाद्या वाईट करणाऱ्याचं मन परिवर्तन करू शकते, त्याला प्रभूमध्ये तो वाढवू शकते. म्हणून जो वाईट करतो त्याला वाईटाने फेड करू नका, जो वाईट करतो त्याला तुम्ही चांगल्याने फेड करा. बऱ्याने वाईटाला जिंक. हे 21 लॉज दिलेले. तर तुम्ही म्हणाल पुढचा प्रश्न, मला माहिती आहे तुमचे खूप प्रश्न आहेत. तुम्ही म्हणाल पास्टर हे एवढं करणं कोणीच केलं नसेल, मी पण नाही करणार, शक्य नाहीये. माहिती आहे मला सुद्धा शक्य नाही ते. मी जरी पास्टर आहे आणि मला नाही माहित बाकी जगामध्ये सगळ्यांना शक्य झालं असेल का नाही प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय. अनेकांनी कधीतरी हे 21 पैकी कोणता तरी नियम मोडला असेल, प्रीती त्याची कमी झाली असेल, किंवा कोणीही प्रीती करण्यास पूर्णपणे तयार नसेल. तर मग कसं करायचं? जुन्या शास्त्रातील, जुन्या करारातील 5 पुस्तकातले सर्व हजारो नियम ते सुद्धा पाळू शकत नाही, आणि एकच नियम दिलाय प्रीती करा ते सुद्धा आम्ही पाळू शकत नाही पास्टर. मग आता काय करा, कसं करावं? आता मी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर घेऊन जात आहे. ते कसं? गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि 16 वचन. गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि 16 वचनामध्ये बायबल काय सांगतं आम्हाला? गलेशियन्स 5:16 पौल म्हणतो, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला. पौल काय म्हणतो? मी म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. 17 वचन, कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. ही परस्पराविरुद्ध आहे, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. हालेलुया. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. आत्म्याच्या प्रेरणेने जर तुम्ही चालता तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही. आता देहाची कर्मे काय? जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणारच नाही. 22 वचन सांगतं हे सर्व देहाची कर्मे. आता आत्म्याने निष्पन्न होणारे फळ कोणते आहे? प्रीती. आम्हा सर्वांना ठाऊक आहे, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. पण ह्या सर्व 9 फळामध्ये प्रीतीला प्रथम स्थान दिलेलं आहे. ही एक आज्ञा जर तुम्ही पाळता, हे एक फळ तुमच्या अंगी जर आहे प्रीती, तर तुम्ही पूर्ण नियमशास्त्र पाळता. पण हे प्रीती, हे फळ तुम्हाला कसे मिळेल? तुम्ही प्रीती कसं कराल? पौल म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला. पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे हे फळ आहे. पवित्र आत्मा हे फळ तुम्हाला देतो. पवित्र आत्मा, तुम्ही स्वतःहून प्रीती करू शकत नाही. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, पवित्र आत्म्याचं कार्य मी तुम्हाला पुष्कळशे कार्य सांगितले. पवित्र आत्मा तुम्हाला
प्रार्थना करत शिकवतो, पवित्र आत्मा तुमच्या वतीने प्रार्थना करतो, पवित्र आत्मा वचन वाचायला तुम्हाला शिकवतो, पवित्र आत्मा वचन समजण्यासाठी सहाय्य करतो, पवित्र आत्मा वचन समजून सांगण्यासाठी सहाय्य करतो, आराधना करण्यासाठी सहाय्य करतो, परंतु पवित्र आत्मा आम्हाला प्रीती करण्यासाठी सुद्धा सहाय्य करतो. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा तुम्हाला प्रीती करण्यासाठी सहाय्य करतो. या ठिकाणी काय सांगितलं, पौल म्हणतो की आत्म्याच्या प्रेरणेने चाला, आणि आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ कोणतं आहे? 9 फळापैकी कोणतं पहिलं फळ आहे? प्रीती. म्हणजे प्रीती तुम्ही कराल, तुम्ही जी प्रीती करता, प्रेम करता, ते पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. सो दिस आर द वर्क्स ऑफ द होली स्पिरिट. यू कॅनॉट लव्ह विदाउट द होली स्पिरिट. You cannot love God without Holy Spirit. You cannot love your neighbor without the support of Holy Spirit. पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही देवावर प्रेम करू शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करू शकत नाही. म्हणून पौल म्हणतो की आत्म्याच्या प्रेरणेने चाला. म्हणजे देहाची कर्मे तुम्ही करणारच नाही, आत्म्याच्या गोष्टी तुम्ही कराल. आणि आत्म्याच्या द्वारे प्रीती हे फळ आम्हाला जोपर्यंत मिळत नाही, अनलेस यू गिव्ह अ फ्रूट यू कॅनॉट ब्लेस अदर्स. एक झाड आपलं फळ दिल्याने इतरांना आशीर्वादित करतं, त्याचप्रमाणे आमच्यातून प्रीती हे फळ जेव्हा बाहेर निघतं तेव्हा इतर लोक आशीर्वादित होतात, म्हणजे आम्ही इतरांवर प्रीती करतो. आमेन. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. ह्या सर्व गोष्टी मला तुम्हाला आज महत्वाच्या सांगायच्या होत्या. एकच पौल शेवटी म्हणतो, नियमशास्त्र तुम्ही पाळू शकत नाही, पूर्ण 5 पुस्तकातील हजारो नियम तुम्ही पाळू शकत नाही. नवीन करारामध्ये एकच आज्ञा दिली की प्रीती करा, ती सुद्धा करणं कठीण जर आहे तर तुम्ही स्वतःहून प्रीती करू शकत नाही. आम्ही अशक्त आहोत प्रीती करण्यासाठी. मग आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. गलती पत्र 5 अध्याय 22 वचनामध्ये सांगतो की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ 9 आहे, त्यापैकी एकच फळ आहे महत्वाचं, ज्याला प्रथम स्थान दिलं, आणि ते म्हणजे प्रीती. प्रीती, प्रेम तुम्ही करा आणि परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल. पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करेल तुम्ही प्रेम करावं म्हणून. लेट अस प्रे. प्रार्थना करूया आणि आस्क लॉर्ड टू फिल अस विथ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याने आम्ही भरावं यासाठी प्रार्थना करा. आणि पवित्र प्रीती हे प्रथम फळ, प्रीती हे आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ आम्ही आमच्याद्वारे प्रगट व्हावं यासाठी आपण प्रार्थना करूया. लेट अस प्रे. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ देव बाप्पा, आम्ही तुझी मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू चांगला आहेस. तुझी दया, तुझी कृपा आम्हासाठी भरपूर आहे. आज तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू अनेक गोष्टी तू आम्हाला शिकवल्यास, अनेक गोष्टी तू आम्हाला प्रगट केल्यास आणि आम्हाला शिकवलंस की आम्ही प्रीती करावी. सर्व प्रीतीने सर्व नियमशास्त्र पाळण्यात येते, परंतु प्रीती करण्यासाठी आम्हा मानवी शरीराला, आमच्या बुद्धीला, आमच्या स्वभावाला हे शक्य नाही. आणि म्हणून प्रभू येशू, आम्ही प्रार्थना करतो की तू आपला पवित्र आत्मा आम्हाला दे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आम्हाला सहाय्य कर की आम्ही प्रभू एकमेकावर प्रीती करावं. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू, महिमा आणि गौरव आणि आदर देतो. ही वेळ तुझ्या स्वाधीन करतो प्रभू. आम्हाला सहाय्य कर. आठवडाभर आम्हाला सहाय्य कर की आम्ही प्रीती करावी. राग, लोभ, मत्सर, हेवा, तट, फुटी ह्या सर्व गोष्टी आमच्यात नसाव्या. आमच्यामध्ये केवळ प्रीती असावी आणि त्यासाठी आम्हाला आमच्यामध्ये पवित्र आत्मा तू दे. सहाय्य कर प्रभू राजा. तुझी कृपा तू आम्हाला दे आणि तुझं गौरव आमच्याद्वारे तू प्रगट कर. धन्यवाद देतो प्रभू. स्तुती, गौरव आणि आदर आम्ही तुला देतो. वेळ तुझ्या स्वाधीन करतो. ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने मागतो पित्या, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.